नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी डॉक्टर सतीश रुनवाल, सीईओ डॉक्टर रुनवाल हृदयरोग हॉस्पिटल, संभाजीनगर, औरंगाबाद। आम्ही याच तारखेला 28 तारखेला 4 वर्षा अगोदर एक कार्डियकचं हॉस्पिटल, माझा मुलगा कार्डियक सर्जन डॉक्टर श्रेयस रुनवाल झाला आणि माझी मुलगी कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर श्रद्धा रुनवाल ही झाल्यामुळे आम्ही जी फॅसिलिटीज बॉम्बेला मिळते, इथून लोकांना बॉम्बेला जावं लागतंय, ती फॅसिलिटीज औरंगाबादला मिळावं म्हणून एक ते आत्ता आधुनिक असं या हॉस्पिटल आम्ही चालू केलं आहे। लोकांनी हॉस्पिटलच्या आणि फॅसिलिटीच्या आणि डॉक्टरच्या सगळ्या सोयी बघून आम्हाला इतका प्रतिसाद दिला का आम्हाला असं वाटतंय की आम्ही 4 वर्ष नाही 15 वर्ष अगोदरचे डॉक्टर हॉस्पिटल आम्ही इथे उघडलं असं आम्हाला वाटते। आज लोकांच्या प्रतिसादामुळेच आम्हाला असं वाटलं की मेडिसिन डिपार्टमेंट, शोल्डरच्या आजकाल फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे। शोल्डरला जॉईंट्ससाठी स्पेशलायझेशनला बॉम्बे पुण्याला जावं लागतं आहे, तर एक शोल्डरची एक वेगळी साईड आणि फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिकचा कोणताही प्रॉब्लेम असो, कार्डियकचा जरी असेल तर त्याला फिजिओथेरपी लागते। त्यामुळे हे 3-4 डिपार्टमेंट आम्ही एक नवीन सुरू करतात। आमच्याबरोबर जे आम्हाला जॉईन झाले डॉक्टर पवन जाधव साहेब हे आपल्याला बोलतील त्यांच्या मी डॉक्टर पवन जाधव, जनरल मेडिसिन ॲज अ जनरल फिजिशियन इथं कार्यरत झालेला आहे। आता इथे सरांनी आतापर्यंत खूप सारे म्हणजे सक्सेसफुल सर्जरीज झालेले आहेत, ते मी आता सांगितलेच आहेत। जवळजवळ 1290 बायपास सर्जरी व 3630 अँजिओप्लास्टी पूर्ण झालेली आहे व इथे अत्याधुनिक 4D इको मशीनसुद्धा उपलब्ध आहे। आणि आजकाल काय पेशंट्सला हृदयासोबत एकच आजार नसतो, त्याच्यासोबत त्यांना डायबिटीस असतो, अस्थमा असतो, संधिवात असतो, थायरॉईड असतो, बाकीचे ॲलर्जीज असतात, बाकीचे जे इतर आजार असतात, त्याच्यासाठी जो मेडिसिन डिपार्टमेंट जे लागणार होते त्याच्यासाठी मी डॉक्टर पवन जाधव इथं रजू झालेला आहे। त्याच्यासाठी आम्ही त्या पेशंटला, आमचं मेन उद्देश काय आहे की पेशंटला लवकरात लवकर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट ही महत्त्वाची आहे। डायग्नोसिस करणे, उपचार, आणि बरेच असे काही पेशंट आढळलेले आहेत की विदाउट डायग्नोसिस ते त्यांना माहीत सुद्धा नसतं। त्याच्यामुळं जे आता हे कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे, स्क्रीनिंग कॅम्प्स वगैरे जे आहेत अँजिओग्राफीचे वगैरे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना काही पेशंट्सला आढळून आलेले आहेत ब्लॉक्स वगैरे। कारण काही महामारी जी झालेली आहे, कोविडसारखे वगैरे, त्याच्यामध्ये बरेच जणांना थ्रोम्बोसिस वगैरे झालेला आहे आणि बरेच जणांना एक्सरसाइज नाही, डाएट वगैरे, याच्यामुळे बरेचसे आजार आजकाल एकेकांना एक आजारपासून 3-3, 4-4 आजार डेव्हलप झालेले आहेत। ते लवकरात लवकर त्याचं म्हणजे टेस्ट करून लवकरात लवकर उपचार करणं, तर हे क्युअर असतं। ते म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहेत। आणि मेडिसिनचं कोणत्याही पेशंटला अडचण आलेली असेल तर मी इकडे 24 तास अवेलेबल आहे इथे। डॉक्टर रुनवाल सर्जरीमध्ये कोणताही फरक नाही आहे। इथे उघडून जी सर्जरी करते तीच होते, पण ही सर्जरी उघडल्यानंतर 3 महिने वापस बेल्ट वापरा, त्याला जो पेशंटला जो भीती वाटते ती सुद्धा याच्यामध्ये पूर्ण निघून जाते या मिनिमल सर्जरीमध्ये। ह्या सर्जरी आम्ही इथे जास्तीत जास्त केलेल्या आहे। डायबिटीजचा पेशंट आहे, त्याला हिलिंगचा प्रॉब्लेम असतो, अशा वेळेस ही सर्जरी फार मोठी कामं येते आणि ती आम्ही इथे करतो। त्याशिवाय आता गव्हर्नमेंटने बऱ्याचशा योजना दिलेल्या आहे। आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिल्यामुळं आता फक्त महाराष्ट्रपुरतं राहिलेलं नाही, कुठलाही माणूस कोणत्याही स्टेटचा असेल तर तो आता ट्रीटमेंट आपल्याकडे घेऊ शकतो। अगोदर महाराष्ट्रामध्ये दुसरा बाहेरचा माणूस जर काम करत असेल तर त्याला ती योजनाचा फायदा होत नव्हता। आता हे डायरेक्ट सेंट्रलाइज झाल्यामुळं कोणताही माणूस कुठेही ट्रीटमेंट आता घेऊ शकते। सेंट्रलाइज झाल्यामुळं मी या सरकारचा एक सगळ्यात मोठा हा फायदा पेशंटला झाला आहे। म्हणजे माणुसकीच्या नात्याने हे फार मोठी अडचण होती, मी बाहेर कुठं कामाला गेलो, तिथं आजारी पडलो, माझ्याकडे पैसे नाही तर मला त्या योजनेसाठी भेटत नव्हती, आता मिळते।
त्यामुळे आपल्याकडे पूर्ण प्रकारच्या योजना आहे, पोलीस योजना आहे. त्याच्याशिवाय RBSK म्हणून लहान मुलांची जी बारीक बारीक होल्स असतात त्यांची ट्रीटमेंट्स वगैरे ह्या सगळ्या योजना आपल्याकडे आहेत. याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि लोक घेत आहेत. विशेष म्हणजे सगळे घेत आहेत हे आम्हाला त्याची खुशी आहे. त्याच्यामुळंच आम्ही भरभराट्याने कामं करत आहोत. मी सगळ्या पेशंटचा आणि लोकांचा धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला आणि ते आमच्यावर विश्वास ठेवला आहे. जय जय. डॉक्टर आमच्याकडे जे सुरडकर म्हणून डॉक्टर साहेब आहे. आजकाल जॉईंट्स असं दबून जाणे किंवा त्याला जितकी ताकद पाहिजे ती न राहणे अशा ज्या वस्तू होतात त्याचे जे व्यायाम्स असतात त्याची जी सर्जरी असते ती पूर्ण सर्जरी आता आपल्याकडे ही लोकांना मिळेल. हा फार मोठा एक फायदा लोकांना मिळेल. त्याप्रमाणे बॉम्बेचे श्रीपाल जय म्हणून ते डॉक्टर साहेब येत आहेत. तर लहान मुलामध्ये जे बारीकशे होल असतात हृदयामध्ये त्याची सुद्धा ती एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी वगैरे ते टाईपचं बलून एक असेल ते ती सगळी क्रिया आपल्याकडे होते. बरेचसे पेशंट आम्ही याच्यामध्ये केलेले आहे. मी हे सक्सेसचा मागे मी एक सांगेल की आमच्या मुलांनी याच्यामध्ये फार जी डिग्री घेतलेली आहे कार्डियकची त्याच्यामध्ये त्यांनी आज सक्सेसफुली काम केलं आणि त्याच्यामुळे आज पेशंटचा आम्हाला फायदा मिळतोय. ही मी खास तौर से मैं सबको ये बात बोलूँगा. जी माझी 82 पासून मी औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि समाजसेवेचं काम बी माझ्या परीने जितकं होईल ते मी करतोय. दरवर्षी ब्लड कॅम्प घेतोय आम्ही, कंपल्सरीज घेतोय. ते ब्लड एकदा स्टोअर असल्यानंतर जो बी इमर्जन्सी पेशंट असेल त्याला आम्ही ते कार्ड दिलं, त्याचं कुठे पेशंट ॲडमिट असेल तर त्याला ते ब्लड मिळते. असे बरेचसे कामं आम्ही करत आलो आणि त्याची जे देवाने आम्हाला पावती दिली की माझे दोन्ही मुलं हे हार्टमध्ये एक सर्जन झाला आणि एक कार्डिओलॉजिस्ट मुलगी कार्डिओलॉजिस्ट झाली आणि दोघांनी मिळून हे एक मोठं हॉस्पिटल 50 बेडचं हे हॉस्पिटल औरंगाबादला आपण चालू केलं आहे. त्यामुळं लोकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा की जी फॅसिलिटीज आपल्याला बॉम्बे पुण्याला मिळते ती औरंगाबादला मिळते. आणि सगळ्या योजना आमच्याकडे असल्यामुळं म्हणजे कोणत्याही प्रकारचा माणूस याचा ट्रीटमेंट घेऊ शकतो. हे सगळ्यांनी आवर्जून याचा फायदा घ्यावा ही मी सांगेन. वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इकडे. मुंबईहून वगैरे माझं शिक्षण झालेलं आहे आणि इवन स्वाईन फ्लूच्या वेळेस सुद्धा मी कस्तुरबा हॉस्पिटल वगैरे तिकडे सुद्धा हँडल केलेले आहेत. इन्फेक्शियस डिसिजेसचे वगैरे कोणतेही संसर्गजन्य आजार राहू द्या, संधिवातीचे राहू द्या, अस्थमाचे राहू द्या, थायरॉईड राहू द्या, ब्लड प्रेशर राहू द्या, अस्थमा, शुगर वगैरे आणि इतर कोणतेही आजार त्याच्यावर आम्ही पूर्ण निदान करू आणि निदान करून ट्रीटमेंट करू. आणि इथे पूर्ण फॅसिलिटी आहे. एकाच छताखाली तुम्हाला सर्व काही भेटेल अशी व्यवस्था आम्ही केलेलं आहे. 3 दिवस कॅम्प ठेवण्यात आले सर. कॅम्पमध्ये काय काय कोणत्या कोणत्या प्रकारच्या हे केलं जाणार? स्क्रीनमध्ये आता आम्हाला करोनरी अँजिओग्राफी CAGचं कॅम्प ठेवलेलं आहे. आता बऱ्याच जणांना कसं आहे आता